पर्यावरण को लेकर पर्यावरण मंत्री रामदास कदम का कहना है कि प्लास्टिक की वजह से पर्यावरण को सबसे ज्यादा नुकसान हो रहा है। दूध के लिए प्लास्टिक के इस्तेमाल पर दूध की प्लास्टिक को डिपॉजिट सिस्टम में लाकर रिसाइकलिंग करने का उपाय पर मंत्री जी का क्या कहना है, आइए जानते हैं। दूध दरवाढीचं काय नाही, प्लास्टिक बंदी केल्यानंतर त्या प्लास्टिक बंदीला संबंध महाराष्ट्राने मला साथ दिली। महाराष्ट्रानं प्लास्टिक बंदीचं स्वागत केलं। प्रतिदिन दुधाच्या प्लास्टिकच्या पिशव्या फक्त मुंबईमध्ये 1.5 कोटी येत असतात आणि या सगळ्या 1.5 कोटी प्लास्टिकच्या पिशव्या ह्या कचऱ्यामध्ये जात असतात। म्हणून आम्ही योजना केली त्यामध्ये की 50 पैसे 1 रुपया डिपॉझिट ठेवून ती प्लास्टिकच्या पिशवीतलं दूध घ्यायचं। दूध संपलं की ती पिशवी वापस द्यायची आणि आपल्या डिपॉझिटचे पैसे पुन्हा वापस घ्यायचे। म्हणून प्लास्टिक उत्पादकांनी प्लास्टिक जे वितरक असतात त्यांच्यावरती जबाबदारी द्यावी आणि ती प्लास्टिकची पिशवी वापस त्यांच्या आल्यानंतर त्या सगळ्या पिशव्या ह्या प्रोसेससाठी जातील अशी व्यवस्था वितरकांच्या माध्यमातून केली पाहिजे। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही स्कीम दिलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी दुर्दैवाने होत नाही। खरं तर आम्हाला प्लास्टिक पिशव्या मिळत नाहीत म्हणून भाव वाढतील अशा अफवा ज्या उठतात त्या चुकीच्या आहेत। प्लास्टिकच्या कारखान्यामध्ये त्यांनी प्लास्टिकच्या दुधासाठी जर पिशव्या बनवत असतील तर ते उत्पादक कोण आहेत, वितरक कोण आहेत आणि रिसायकलिंग कुठे होणार आहे एवढं जर छापलं तर आम्ही त्या कारखान्यांना निश्चितपणे परवानगी देऊ। प्लास्टिक पिशव्यांसाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि म्हणूनच दूध देखील लोकांना मिळालं पाहिजे आणि दुधाची पिशवी ही कचऱ्यामध्ये न जाता ती रिसायकलिंगसाठी गेली पाहिजे। एवढी योजना आम्ही केलेली आहे। तशा माध्यमातून सगळ्या वितरकांनी काम केलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, कुठेही दुधाचे भाव वाढणार नाहीत आणि म्हणूनच जे काय गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयामध्ये 1 वाजता मी बैठक बोलावली आहे। म्हणजे दूध उत्पादक आहेत, दूध वितरक आहेत, विरोधी पक्षाचे आमचे नेते आहेत, दुग्धविकास मंत्री आहेत, त्यांनाही मी त्या बैठकीला बोलवले आहे आणि मला विश्वास आहे या मीटिंगमध्ये सगळ्यांचे गैरसमज दूर होतील।